dear students, I am Dr. Dayanand Nathyande. As you all know, there were queries from the students regarding examinations. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडले आहे की मी एखादा पेपर अटेम्प्ट केलेला नाहीये किंवा मी पूर्णच पेपर अटेम्प्ट केलेला नाहीये, तर मला काय करता येईल? इन केस तुम्ही MBA फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतला आहे आणि काही कारणास्तव तुम्ही जर तुमचे पूर्णच्या पूर्ण पेपर अटेम्प्ट केले नाही किंवा एखादा दुसरा पेपर तुमच्याकडून अटेम्प्ट करता तुम्हाला आला नाही, दॅट केस व्हॉट यू विल हॅव टू डू, तुम्हाला काय करावं लागेल की पुढच्या सेमिस्टरसाठी म्हणजे दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तुमच्या रेग्युलरचा तुमचा दुसरा सेमिस्टर ज्यावेळेला येतं म्हणजे साधारणतः मे मध्ये किंवा जून मध्ये तुमच्या दुसऱ्या सेमिस्टरचे एक्झाम्स असतात आणि त्याचे रिपीटर एक्झामिनेशनचे फॉर्म असतात त्यापूर्वी. तर ज्या विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयाची किंवा पूर्णच विषयाची परीक्षा त्यांनी दिलेली नाही या परीक्षा सत्रामध्ये, त्यांना रिपीटरचा फॉर्म भरून पुनर्परीक्षार्थीचा फॉर्म भरून पुढच्या सेमिस्टर म्हणजे मध्येच मे किंवा जून मध्ये उर्वरित जे त्यांचे बॅकलॉग राहिलेले विषय प्लस त्यांचे रेग्युलरचे विषय अशा विषयांची परीक्षा त्यांना देता येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला रिपीटरचा फॉर्म भरावा लागेल. बरं, आता त्याच्यानंतर रिपीटरचा फॉर्म कसा भरायचा हाही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्याकरिता मी तुम्हाला एक आपल्या विद्यापीठाची वेबसाईट दाखवून देतो. तर या वेबसाईटला तुम्ही भेट द्यायची आहे ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटला भेट द्यायची. या वेबसाईटला तुम्हाला रिपीटर एक्झाम फॉर्म साठी तुम्ही कुठे फॉर्म फिल करायचा आहे याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. हे जे इथे क्लिक हिअर ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटर एक्झाम्स रिपीटर स्टुडंट असं दिलेलं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुमचा PRN नंबर तुम्ही टाकायचा आहे, इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रोसीड म्हटलं की तुम्ही ज्या ज्या विषयामध्ये तुम्ही बॅकलॉग तुमचे राहिलेले आहे त्या विषयाचा तुमचा रिपीटरचा फॉर्म इथे अवेलेबल होतो. पुढे तुम्ही त्याला क्लिक हिअर म्हटलं की तो पेमेंटला जातो आणि तुमचे जेवढे विषय राहिलेले आहेत त्या अनुपातात तुमचं पेमेंट तुम्हाला इथे करावं लागतं आणि तुमचा फॉर्म सबमिशन होतो. ठीक, अशा पद्धतीनं तुम्ही रिपीटरचा फॉर्म भरून तुमच्या उर्वरित म्हणजे बॅकलॉगच्या विषयांची प्लस तुमच्या रेग्युलरच्या विषयांची परीक्षा देऊ शकता. परत एक गलत विद्यार्थ्यांमध्ये होण्याची शक्यता अशी आहे की प्रेशरचा फॉर्म भरायचा असतो का एक्झाम फॉर्म? नाही, तुमचा एक्झाम फॉर्म हे ऑलरेडी भरलेला असतो. फक्त ज्यांचे विषय बाकी आहेत अशाच विद्यार्थ्यांनी फक्त त्यांचा रिपीटरचा फॉर्म भरायचा आहे. बाकी रेग्युलरच्या विद्यार्थ्यांना कुठलाही परीक्षेचा फॉर्म भरण्याची गरज नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण इथे थांबूया. आणि अशा काही अडचणी जेनेरिक ज्या आहेत म्हणजे बहुतांश जेनेरिक म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांचे एकसारखे असणारे प्रश्न त्याला जेनेरिक क्वेश्चन्स म्हणतात. युनिक क्वेश्चन्स म्हणजे विभिन्न प्रश्न, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न त्याला युनिक क्वेश्चन्स म्हणतात. आता हा जेनेरिक क्वेश्चन आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ग्रुपमध्ये विचारलेला आहे. मला त्याचं उत्तर द्यावंसं वाटलं व्हिडिओच्या माध्यमातून. टेलिग्राम चॅनलला टाकून पण तो सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे, म्हणून या माध्यमातून तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल ही अपेक्षा बाळगून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर देण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे.